सांगलीत कसं कसं एकीकडं भाजपचे संजय काका पाटील, दुसरीकडं ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि तिसरीकडं अपक्ष म्हणून विशाल पाटील. तिरंगी लढत. पण खरंच लढत तिरंगी होईल का? कारण तिरंगी लढत झाली तर भाजपचा फायदा हे जगजाहीर आहे. त्यामुळं काहीही करून तिरंगी लढत व्हावी अशी भाजपची इच्छा. पण झालंय असं की तिरंगीसाठी जोर लावूनही तिरंगी होताना दिसत नाहीये. सांगलीचं कसं कसं विचारलं तर गुप्त चर्चा करून, बैठका मारून, दादा घराण्याच्या बाहेरचा उमेदवार देण्याची फिल्डिंग लावून आणि तिरंगी लढत कशी होईल याची अंतर्गत बोलणी करूनही तिरंगी होण्याचे कमी झालेले चान्सेसच भाजपचं टेन्शन वाढवताना दिसत आहेत. नेमकं सांगलीत कसं कसं समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर सांगली लोकसभा म्हणजे वसंतदादा घराण्याची एकहाती सत्ता असणारी लोकसभा. दादा घराण्याला मानणारा जुना वर्ग इथे आजही आहे. गेल्या 20 वर्षात स्थानिक राजकारणात हा गट विभागला गेला असला तरी मनात दादा ठेवून हा गट वेगवेगळ्या पक्षात आणि वेगवेगळ्या गटात काम करत राहिला. असो, तर इथून 3 उमेदवार लोकसभेच्या मैदानात आहेत. पहिल्यांदा बोलूयात संजय काका पाटलांबाबत. संजय काका हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते, आर पाटलांचे पारंपरिक विरोधक. मात्र 2008च्या दरम्यान संजय काकांनी आर पाटील विरोधाची तलवार म्यान केली आणि ते राष्ट्रवादी सोबत गेले. राष्ट्रवादीकडून ते विधान परिषदेवर आमदार झाले. आबा आणि काका हे पारंपरिक विरोधी गट एकत्र झाले. पुढे तासगाव आणि कवठे महांकाळ हे 2 वेगवेगळे असणारे मतदारसंघ 2008च्या मतदारसंघ पुनर्रचनेत एक झाले. त्यामुळे कवठे महांकाळ मधून निवडून येणाऱ्या अजित घोरपडेंसमोरच्या अडचणी वाढल्या. असो, तर 2014च्या लोकसभेपूर्वी संजय काका पाटलांनी राष्ट्रवादीच्या विधान परिषदेचा राजीनामा दिला आणि ते भाजपसोबत गेले. प्रतीक पाटलांच्या विरोधात निवडणूक लढले आणि विजयी झाले. यानंतर आर पाटलांचं निधन झालं. त्यांच्या ठिकाणी सुमन पाटील निवडून आल्या. संजय पाटील खासदारकीला लढत असल्यानं सुमन पाटील यांच्या विरोधात तुल्यबळ स्पर्धक आला नाही आणि त्याचा फायदा आर पाटील गटाला देखील अप्रत्यक्षरित्या होऊ लागला. 2014 आणि 2019 दोन्ही टर्म संजय पाटील निवडून आले. पण 2019चा विजय संजय पाटलांना सोपा नव्हता. गोपीचंद पडळकर वंचितकडून उभे राहिले होते, तर विशाल पाटील स्वाभिमानीकडून उभे राहिले होते. निवडणूक तिरंगी झाली आणि मोदींविरोधातल्या मतांचं विभाजन झालं. विशेष म्हणजे विशाल पाटील आणि पडळकरांनी संजय काकांच्या विरोधात प्रचाराची रणनीती ठेवली होती. अर्थात संजय पाटलांच्या विरोधातील मतदान हे 2 ठिकाणी विभागलं गेलं. आता या विभागलेल्या मतांचं एकत्र होणारं गणित संजय काकांचा पराभव करू शकत होतं, पण तिरंगीमुळे भाजपची सीट वाचली. आता सध्या संजय काका याच तिरंगी लढतीचा फायदा घेण्याच्या विचारात आहेत. एक स्पर्धक असेल तर अडचणी वाढू शकतात याची त्यांना जाणीव आहे. संजय पाटलांसमोरच्या अडचणी नेमक्या कोणत्या? तर प्रत्येक मतदारसंघातील स्वपक्षीय नेत्यांसोबत बिघडलेले त्यांचे संबंध. जतमधून जगतापांसोबत, आटपाडी आणि पलूस कडेगावमधून देशमुखांसोबत, सांगलीत मूळ भाजपच्या केडरसोबत त्यांचे संबंध ताणले गेलेत. समर्थकांपेक्षा विरोधक जास्त करण्यात संजय पाटलांना यश आल्यानं त्यांच्या समोरच्या अडचणी वाढल्याचं बोललं जातं. आता बोलूयात विशाल पाटलांबद्दल. विशाल पाटलांचं काँग्रेसचे उमेदवार म्हणून थेट नाव जाहीर झालं असतं तर जितका फायदा झाला नसता तितका तो आता होताना दिसतोय. त्याचं कारण मैदानातून दादा घराण्याला बाहेर काढण्याच्या नादात विरोधकांनी दादा गट पुन्हा ऍक्टिव्ह करण्याचं काम केलं. सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे दादा गट हा अगोदर जितका ऍक्टिव्ह नव्हता तितका तो आता झाल्याचं दिसून येऊ लागलंय. सांगली काँग्रेसमध्ये साधारणपणे स्वर्गीय मदन पाटलांचा गट, विशाल पाटील आणि प्रतीक पाटील यांच्यासोबत असणारा दादा गट, गुलाबराव पाटलांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटलांचा गट आणि कदम घराण्याचा गट असे गटतट आहेत. या गटातटांचं एकमेकांसोबत अजिबात पटत नाही. वेगवेगळं लढून या गटांनी अनेकदा स्वतः नुकसान झेललं देखील आहे. यावेळी मात्र मेख वेगळी बसली आहे. एकतर विशाल पाटलांच्या नावाचा आग्रह विश्वजित कदमांनी धरला, त्यामुळे कदमांची प्रतिष्ठा पणाला लागली. तिकीटच मिळत नसल्याची आणि यामागे राष्ट्रवादीचे बडे नेते असल्याची भावना काँग्रेसच्या सर्व गटतटाची झाली आणि एक कॉमन विरोधक या नात्यानं सगळे गटतट एकत्र आले. पर्यायानं मागील निवडणुकांमध्ये जे मतदान गटातटाचं राहत होतं ते मतदान गटातटातून बाहेर पडून दादा घराण्याच्या अस्तित्वाच्या फॅक्टरवर आल्याचं दिसू लागलंय. त्यामुळे काँग्रेससह इतर नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेण्याची तयारी केली असली तरी दादा घराण्याची आणि पारंपरिक काँग्रेसच्या मतदारांची तशी मानसिकता दिसत नाहीये. आता नगरसेवक किंवा लहान मोठे काँग्रेसचे गटतट देखील लोकांनी पाकीट ठरवलंय, आमच्याही हातात काही नाही असं उघड उघड बोलू लागलेत. आता तिसरे उमेदवार म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील. ठाकरे गटानं इथून चंद्रहार पाटलांना उभं केलंय. संजय राऊतांनी देखील विशाल पाटील आणि संजय काका पाटील हे भाजपचेच उमेदवार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात तिरंगी लढतीत चंद्रहार पाटलांची पसंती विशाल पाटलांच्या वरची असावी
असं सांगण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलाय. पण सेनेचं मतदारसंघात विशेष असं मतांचं पॉकेट नाहीये. नव्यानं ठाकरेंकडे आकर्षित होणारा मुस्लिम आणि दलित मतदार देखील पारंपरिकरित्या काँग्रेससोबत, पर्यायानं दादा गटासोबत जोडला गेलेला आहे. चंद्रहार पाटील हे भाळवणीतून येतात. आता भाळवणी खानापूर आटपाडी मतदारसंघात येतं. इथेही चंद्रहार पाटलांचं स्वतःचं असं पॉकेट नाहीये. पर्यायानं चंद्रहार पाटलांची उमेदवारी तुल्यबळ अशी ठरत नाहीये. तसा प्रयत्न मवियाचे नेते करू लागलेत, पण त्यांना म्हणावी अशी साथ स्थानिक केडरची मिळताना दिसत नाही. थोडक्यात चंद्रहार पाटील जितके डाऊन राहतील तितकं संजय पाटलांचं आणि भाजपचं टेन्शन वाढू शकतं. आता तिन्ही उमेदवारांना समोर ठेवून गणितं कशी आखली जात आहेत ते बघूयात. सांगली, मिरज या दोन्ही शहरातून अधिकाधिक लीड संजय पाटलांना मिळवण्यासाठी मोदी फॅक्टर कामाला येईल असं बोललं जातंय. त्यासाठी योगींची सभा देखील पार पडली आहे. धार्मिक ध्रुवीकरणामुळे चंद्रहार आणि विशाल पाटलांमध्ये मुस्लिम मतदार विभागले जातील आणि हिंदुत्वाच्या फॅक्टरवर हिंदुत्ववादी मतं एकत्र येतील असं बोललं जातंय. पण इथे संजय पाटलांसमोर अनेक मर्यादा आहेत. एकतर भाजपचं सांगली मिरजेचं केडर मनापासून संजय पाटलांना साथ देईल का याबाबत शंका आहे. दादा घराण्याच्या अस्मितेचा विषय आल्यानं जुने गट तट एकत्र आलेत. त्यामुळं नगरसेवकांपासून ते छोट्या मोठ्या गाव पुढाऱ्यांचा पाठिंबा देखील विशाल पाटलांच्या मागे उभा राहताना दिसतोय. जतमधून प्रकाश शेंडगेंमुळे विशाल पाटलांकडे झुकू शकणारी धनगर मतं विभागली जातील असं बोललं जातं. शेंडगे कुटुंबाला मानणारा जुना मतदार या भागात आहे. 2014 आणि 2019 साली धनगर मतदार भाजपकडे झुकला होता, पण हा मतदार पूर्वापार दादा घराण्याला मानणार आहे. शिवाय जत आणि आटपाडी भागातून विलास जगताप आणि विक्रम सावंत हे दोन्ही गट विशाल पाटलांचं काम करतील असं बोललं जातंय. खानापूर आटपाडीमध्ये विट्यातून सदाशिव पाटील आणि अनिल बाबर हे गट, आटपाडी भागातून देशमुख आणि पडळकरांचे गट भाजपसोबत, पर्यायानं संजय पाटलांसोबत आहेत. पण मूळ मुद्दा येतो तो पलूस कडेगावचा. पलूस कडेगाव कोणाला किती लीड देतं यावर बरीच गणितं अवलंबून असणार आहेत. कारण एकतर इथून पृथ्वीराज देशमुख इच्छुक उमेदवार होते, त्यांची उमेदवारी टाळण्यात आली. त्यामुळे कुठेतरी त्यांचा गट भाजपचं काम करण्यास इच्छुक नाही. तर विश्वजित कदमांनी ठरवलं तरी आता कदम गटाची माणसं चंद्रहार पाटलांचं काम करण्याची शक्यता कमी आहे. इथून विशाल पाटलांना लीड मिळालं तर मवियामध्ये विश्वजित कदमांची अडचण वाढू शकते. तर इथून संजय पाटलांना लीड मिळालं तरी कदमांचीच अडचण वाढते. आणि इथून चंद्रहार पाटलांना लीड देणं हे विश्वजित कदमांसाठी अशक्य असल्याचं बोललं जातंय. आता तासगाव कवठे महांकाळचं बोलायचं झालं तर इथून अजित घोरपडे थेट विशाल पाटलांच्या व्यासपीठावर आहेत. तर हा मतदारसंघ संजय पाटलांचा घरचा मतदारसंघ असल्यानं गेल्या दोन्ही टर्ममध्ये त्यांनी इथून दखलपात्र लीड घेतलंय. यावेळी मात्र जुना दादा गट ऍक्टिव्ह झालाय. अशा वेळी आराराबांचे कार्यकर्ते विशाल पाटलांकडे शिफ्ट होऊ शकतात. इथली दुसरी खेळी म्हणजे यावेळी विधानसभेसाठी आर पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील इच्छुक आहेत. अशा वेळी जर संजय काका पराभूत झाले तर ते विधानसभा लढवू शकतात. असं झाल्यास रोहित पाटलांच्या अडचणीत वाढ होते. त्यामुळे हे साट्या लोट्याचं गणित कसं सुटतं हे पाहावं लागणार आहे. मिरज पूर्व, मिरजमधून घोरपडेंचा प्रभाव आणि मुस्लिम मतदारांचा कौल विशाल पाटलांकडे झुकू शकतो. अर्थात जत, पलूस कडेगाव या भागातून अधिकाधिक लीड घेणं, सांगली किमान लीडमध्ये सोडवणं आणि तासगाव, विटा, खानापूर हे कमीत कमी पिछाडीवर राहणं या गोष्टी टॅकल केल्यास विशाल पाटलांचे चान्सेस वाढतात. इथे चंद्रहार पाटील मोदी विरोधकांची मते घेणार हे फिक्स आहे. त्यामुळे चंद्रहार पाटलांची मतं जितकी कमी राहतील तितका विशाल पाटलांना फायदा होईल. अन्यथा इथे सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेत येऊ शकतं. सध्या तरी तिन्ही उमेदवारांनी कट टू कट प्रचार ठेवलाय. मोदींच्या, योगींच्या करिश्म्यावर भाजपनं जोर लावलाय. संजय पाटलांनी दुखावलेल्या नेत्यांची यादी वाढत गेल्याचा फटका संजय पाटलांना बसू शकतोय. तर विशाल पाटलांच्या मागे सहानुभूतीचा फॅक्टर दिसतोय. पण खरा निकाल विशाल आणि चंद्रहार पाटलांमध्ये किती मतविभाजन होतं यावर ठरणार हे मात्र नक्की. तुम्हाला सांगलीच्या लोकसभेबाबत काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.